श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनाथांपैकी एक नाथ म्हणजे रेवणनाथ यांच्या जन्मकथेविषयी आणि त्यांच्या संजीवन समाधीविषयी माहिती पाहणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता रेवणनाथ यांच्या जन्मकथेचं जे वर्णन आहे ते नवनाथ ग्रंथाच्या 34व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. रेवा तिरी तेही रेवेत, रेत पडिले अकस्मात, चमस नारायण संचार करुनी त्यात, देहद्वारी मिरवला, बाळ तनू अति सुकुमार, बालार्क किरणी मनोहर. या ज्या ओव्या आहेत त्या 34व्या अध्यायामध्ये वर्णनलेल्या आहेत. आता उपरिचर वसूचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडलं. त्याच्याच पूर्वसंकेतानुसार चमस नारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहज सरुक नावाच्या कुंब्याने त्यांना पाहिलं. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळलं. रेवा नदी काठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवलं. दत्तात्रेयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान हे रेवा नदी, तर संजीवनी समाधी रेणावी, जिल्हा सांगली, विटा येथे आहे. येथे जाण्यासाठी विटा गावातून 10 किलोमीटर अंतरावर रेणावी हे गाव आहे आणि तेथेच हे देवस्थान आहे. धन्यवाद.